पत्रकार असूनही तोपर्यंत मला कॅन्सरबद्दलची शून्य माहिती होती. म्हणजे केमोथेरपी कशी देतात तर मला असं वाटत असं ते AK-47मधनं गोळ्या काढतात ना, असं काहीतरी बहुतेक केमोथेरपीचा पद्धत असेल द्यायची. म्हणजे इतकी माझं अज्ञान त्याबद्दलचं होतं. मनाच्या फांदीवरती आपला एक पोपट बसलेला आहे आणि तो अखंड वटवट करत असतो. आणि ती वटवट काय असते माहिती आहे? आयदर भूतकाळात घडलेल्या घटनांचे रिग्रेट्स असतात, खंत असते, किंवा भविष्यकाळाची चिंता असते. जर ती वटवट खूप निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, चिंता करणारी असेल, काळजी ओढवून घेणारी असेल, नाराजीची असेल, तर नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती गंभीरपणे होतो आणि मग कॅन्सर होतो. मला आरोग्य मिळाले म्हणजे ते आयुष्यभर टिकणार, तसं नाही आहे. आरोग्य टिकवण्यासाठी उपासना करायची असते, प्रयत्न करायचे असतात, तरच आपण नोकरी करून अन्न कमवतो. तसं आरोग्य आपण कमवायची गोष्ट आहे. ती आपण कमवत नाही आणि तरीही आजार जेव्हा येतो तेव्हा मात्र मीच का हा प्रश्न कसा पडतो असं मला नेहमीच आश्चर्य वाटतं या प्रश्नाचं. नमस्कार, लोकमतसखी.com मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सखी संवादच्या ह्या विशेष भागात आज आपण शब्दशः जगण्या मरण्याविषयी बोलणार आहोत. आपण बोलणार आहोत कॅन्सरविषयी. आणि कॅन्सरविषयी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत ख्यातनाम पत्रकार, लेखिका, अनुवादक आणि कॅन्सर पेशंटसोबत काम करणाऱ्या, त्यांना उमेदीचा हात देणाऱ्या वंदना अत्रे मॅडम. नमस्कार. अत्रे मॅडम, स्वागत आहे तुमचं लोकमतसखी.com मध्ये. कॅन्सर अवेअरनेस डे आहे ह्या आठवड्यात, त्यानिमित्ताने आपण कॅन्सरविषयी बोलूयात. पण कॅन्सर म्हटल्यावर सगळ्यात आधी भीती वाटते आणि प्रश्न पडतो की मीच का? तर मीच कापर्यंत आपण पोहोचू, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतः त्या वेदना ती अनुभवलेली आहे. तर असा प्रश्न कधी पडतो की हा कॅन्सर का होतो, कॅन्सर कशाने होतं, त्याविषयी प्लीज सांगा. कॅन्सर का होतो हा तुझा प्रश्न जो आहे ना, तर तो असं मी म्हणेन की एकूणच आजारच का होतात. म्हणजे मधुमेह लोकांना होतो, डायबेटीस होतो, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन वगळता जे काही कुठले मेजर आजार आपल्या आयुष्यामध्ये येतात ते काय येतात. 3 वेळा कॅन्सरच्या अनुभवातून गेल्यानंतर मी याच्यावरती सध्या खूप विचार करते की नेमकं आजार पण आपल्या वाट्याला येतं कसं. मला याचे 2 कारणं दिसतात. पहिलं कारण जे आपण सगळेजण वारंवार बोलतो ते म्हणजे आपली जीवनशैली. जीवनशैली बदलायला हवी आहे हे आपण सगळेजण निमित्ताने सारखं एकमेकांशी बोलत असतो. आणि जीवनशैलीमध्ये मी असं म्हणेन की प्रायमरीली आहार आणि विहार, म्हणजे आपली वर्तणूक आणि आपला आहार. विचार हा आणखी पुढचा टप्पा आहे. आपण असं म्हणतो ना की मला खरं म्हणजे डाएट करायला पाहिजे गं, पण काय करू, ऑफिसच्या वेळेत इतके विचित्र आहेत ना की जमतच नाही. किंवा रोज सकाळी मी व्यायाम करायला जायचं ठरवते जिममध्ये किंवा वॉक करायला जायला, पण रात्री उशिरा झोपते त्याच्यामुळे जाग येत नाही. त्यामुळे जीवनशैली न बदलण्याची आपण कारणं शोधत असतो आपल्या आसपास. याला सायकोलॉजीमध्ये येस बटचा खेळ खेळणं असं म्हणतात की आय वॉन्ट टू डू धिस, येस आय ॲग्री, बट हे कारण. म्हणजे आपण परिस्थिती नावाची खुंटी करून टाकलेली आहे आणि त्या खुंटीला आपली जीवनशैली अडकवून टाकलेली आहे. आणि ती खुंटी आहे म्हणून मी जीवनशैली बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनशैली एक महत्त्वाचं कारण आहे कुठल्याही प्रकारचा मोठा आजार. म्हणजे मग आपली अवेळी जेवणं, अवेळी वाटेल ते खाणं, जंक फूड खाणं, रात्रीची जागरणं, अखंड स्क्रीनचा वापर, स्क्रीन पुढे ये जा अखंड आपली असणं जी काय आहे ती, आणि रोजच्या आयुष्यातला तणाव तर आहेच. कामाच्या ठिकाणचा तणाव आहे, स्पर्धेचा तणाव आहे, आणि आपल्यामधल्या परस्पर स्पर्धेचा आणखी तणाव आहे. तर ही सगळी जीवनशैली आहेच. दुसरं कारण महत्त्वाचं जे मला असं वाटतं की जे आपल्या खरंच सुटून गेल्या हातात ना, आणि ते म्हणजे शरीराचं आणि मनाचं परस्परांशी असलेलं जे नातं आहे ना, ते आपण पूर्णपणे गमावलेलं आहे, ते तुटून गेलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि ते आजारपणासाठी आमंत्रण आहे असं मला वाटतं. कॅन्सर होण्याशी म्हणजे त्याची वैद्यकीय कारणं वेगळी असतील, काही ज्ञात कारणं असतील, काही अज्ञात कारणं पण आहेत. पण कॅन्सर होण्याशी आपला तुम्ही जो म्हणता तो मन आणि शरीराचा संवाद आणि स्ट्रेस, ह्याचा काही तुमच्या आत्ताच्या प्रवासात तुम्हाला उलगडा झाला आहे का? अगदीच आहे. म्हणजे ते मनाचं नातं, म्हणजे मी असं म्हणेन की मला पहिला जेव्हा कॅन्सर झाला 2008 साली, तेव्हा तो मी इन्व्हाइटच केला होता, कारण खूप सारी निगेटिव्हिटी आणि खूप सारा स्ट्रेस आयुष्यामध्ये होता. पण त्या 3 वेळच्या प्रवासामध्ये मला हे कळलं की आपलं शरीर आणि मन जर एकाच ट्रॅकवरून प्रवास करत नसेल तर आपण आपटी खातो. म्हणजे जगण्याचे आपले 2 चाकं आहेत जगण्यातली, एक शरीराचं आणि मनाचं चाक. त्यांचं अभिन्न नातं आहे ते आपल्याबरोबर. म्हणजे शरीरात मन आहे आणि मनासह शरीर आहे, आणि जर ते एकत्र प्रवास करत असतील तर आपण निरोगी राहू शकतो. आपलं शरीर भलतीकडे असतं आणि मन भलतीकडे असतं. उदाहरण सांगते, सकाळी फिरायला जातो आपण, तेव्हा मनात पाय फिरत असतात ग्राउंडवरती, पण मनात विचार ब्रेकफास्ट काय करायचा आहे, डब्यात काय न्यायचं आहे, ऑफिसमधलं काम आटोपेल किती वेळात,
किंवा आपण जेवत असतो तेव्हा अनेक वेळा मोबाईल बघत असतो आणि मोबाईलवरती मेसेज देत असतो, घेत असतो, बोलत असतो. म्हणजे शरीर एक गोष्ट करतं आहे आणि मन मात्र भलतीकडे आहे. आणि ही दोन्ही गोष्टी जेव्हा वेगवेगळ्या ट्रॅकवरती प्रवास करतात तेव्हा एकाच गाडीची 2 चाकं वेगवेगळ्या दिशेने गेली तर आपटी खाणं आलंच ना. आणि त्या आपटीमध्ये आयदर शारीरिक आपटी मिळते आपल्याला, शारीरिक अपघात होतो म्हणजे आजारपण येतं, किंवा मनाचं आजारपण येतं. आणि हे 3 वेळच्या प्रवासामध्ये मला खूप प्रकर्षाने जाणवलं आहे की शरीर आणि मनाचा संवाद जर नसेल ना तर हमखास कॅन्सरसारखा आजार तर तुमच्या वाट्याला नक्कीच येतो. थोडं आणखी मी थोडंसं एलॅबोरेट करेन. तर असं आहे की शरीर मनाचं नातं काय आहे, मी थट्ट्याने असं म्हणते की मनाच्या फांदीवरती आपला एक पोपट बसलेला आहे आणि तो अखंड वटवट करत असतो. हां, आणि ती वटवट काय असते माहिती आहे, आयदर भूतकाळात घडलेल्या घटनांचे रिग्रेट्स असतात, खंत असते, किंवा भविष्यकाळाची चिंता असते. आपण फार क्वचित वर्तमानात असतो आणि ती वटवट जी आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. आणि त्याच्यामुळे जर ती वटवट खूप निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, चिंता करणारी असेल, काळजी ओढवून घेणारी असेल, नाराजीची असेल तर नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती गंभीरपणे होतो आणि मग कॅन्सर होतो. म्हणजे पहिल्या आजारपणाचं मला माझ्या मूळ सापडलं ते माझ्या त्या मनाच्या पोपटाने केलेल्या वटवटीमध्ये सापडलं आहे. मनाला त्या ताळ्यावर कसं आणायचं ह्याच्याविषयी आपण बोलू. पण जेव्हा कॅन्सर आपल्या वाट्याला येतो तो बरा होणारा असू शकतो किंवा बरा न होणारा पण असू शकतो. बरा होणारे कॅन्सरसह जगणारे अनेक जण आपल्यासमोर आहात. तुम्ही स्वतः 3 वेळा कॅन्सरसह तुम्ही असं म्हणता की मी त्याच्याशी लढाई नाही केलेली आहे, त्याच्याशी जुळवून मैत्री केली आहे. तर ती मैत्रीपर्यंत तुम्ही कसं गेलात हे सांगा. पण जेव्हा पहिल्यांदा कळतं की मला कॅन्सर झाला आहे तेव्हा जो मीच का असा प्रश्न पडतो, त्या प्रश्नाशी तुम्ही कसं डील केलं आणि तुम्ही जेव्हा आता कॅन्सर पेशंट्सना सांगता की ह्याच्याकडे असं बघा ते तुम्ही काय सांगता, म्हणजे त्या मीच काचं उत्तर कसं शोधायचं? खरं म्हणजे मला ना या प्रश्नाचं नेहमी आश्चर्य वाटतं. म्हणजे मीच का असा प्रश्न आपल्याला का पडू शकतो. म्हणजे जेव्हा मला प्रमोशन मिळतं तेव्हा मीच का असा प्रश्न पडत नाही. जेव्हा माझ्या वाट्याला खूप आनंदाच्या काही गोष्टी येतात, माझा मुलगा उत्तम पास होतो, त्याला कुठे ॲडमिशन मिळते, तेव्हा मला मीच का असा प्रश्न पडत नाही. म्हणजे जेव्हा आनंदाची घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तेव्हा तो आपला हक्क आहे असं आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा वाईट घटना वाटायला येतात तेव्हा मात्र आपण स्वतःकडेच दयार्द्र भावाने बघतो आणि वाचतो काय माझ्यावर देवाने अन्याय केला आहे. तर जसा न्याय आहे तुमच्या आयुष्यात तसा अन्याय पण आहे. अन्याय नाही म्हणणार मी, तर दोन्ही सुखदुःख वाटायला येणारच आहे. त्याच्यामुळे मीच का हा प्रश्न फार गैरलागू आहे असं मला वाटतं. पण तरीही प्रत्येक कॅन्सर पेशंटला हा मीच का हा प्रश्न नक्कीच पडतो. आणि याचं कारण असं आहे, म्हणजे ह्याचं दुसरं उत्तर असं देईन मी की कधीच माझ्या वाट्याला काहीच आजार येणार नाही असं आपण जणू गृहीत धरलेलं असतं. आणि असं का गृहीत धरतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये कुठून येतो हे मला कळत नाही. म्हणजे आपली जर जीवनशैली बघितली तर आपण आजार वाटायला सहज येऊ शकतो अशी जीवनशैली आहे, पण तरी मला काही होणार नाही असा आपला कॉन्फिडन्स असतो. मला ज्यांनी कॅन्सरमधून बाहेर पडायला मदत केली ते बाम सर नेहमी सांगायचे की आरोग्याचे उपाय, बिश्वराज बाम जे राज्याचे माजी पोलीस महासंचालक होते आणि ज्यांचा खूप अभ्यास होता ह्या सगळ्या साधनांवरती, तर ते म्हणायचे की आरोग्य ही उपासनेने मिळवायची गोष्ट आहे. तर आपण आपलं आरोग्य गृहीत धरतो की मला आरोग्य मिळाले म्हणजे ते आयुष्यभर टिकणार, तसं नाही आहे. आरोग्य टिकवण्यासाठी उपासना करायची असते, प्रयत्न करायचे असतात, तरच आपण नोकरी करून अन्न कमवतो. तसं आरोग्य आपण कमवायची गोष्ट आहे, ती आपण कमवत नाही. आणि तरीही आजार जेव्हा येतो तेव्हा मात्र मीच का हा प्रश्न कसा पडतो असं मला नेहमीच आश्चर्य वाटतं या प्रश्नाचं. पण तो पडतो आणि त्याच्याशी झगडण्यातच खूप वेळ जातो. पण तुम्ही जेव्हा तुमच्या वाट्याला कॅन्सर आला तेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून उत्तम काम करत होतात. आपण सगळे घाईत असतो त्या सगळ्या टप्प्यात आणि तुम्ही असं म्हणालात बोलता बोलता की ती निगेटिव्हिटीचं मूळ मला काहीतरी सापडलं. तुमची स्वतःची आता 3दा ते झाल्यावरचा प्रवास वेगळा, पण तेव्हाची तुमची प्रतिक्रिया पहिली काय होती आणि तुम्ही स्वतः त्याच्याशी सुरुवातीच्या काळात कसं जमवलं जो प्रवास नंतर मैत्रीपर्यंत गेला? तुला खरं म्हणजे आश्चर्य वाटेल की पत्रकार असूनही तोपर्यंत मला कॅन्सरबद्दलची शून्य माहिती होती. म्हणजे केमोथेरपी कशी देतात तर मला असं वाटत जसं ते AK-47मधनं गोळ्या काढतात ना, असं काहीतरी बहुतेक केमोथेरपीचा पद्धत असेल द्यायची. म्हणजे इतकी माझं अज्ञान त्याबद्दलचं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, झाला कॅन्सर, कोणाला न्यूमोनिया होतो, कोणाला टायफॉईड होतं, असं आपला कॅन्सर झाला. त्याचं गांभीर्य पहिल्या निदानामध्ये मला खरंच कळलं नव्हतं. आणि माझा पहिला कॅन्सर हा 4थ्या टप्प्यावरचा कॅन्सर होता, 4th स्टेज कॅन्सर होता. तर त्याच्यामुळे तेही मला कळलं नव्हतं. त्याच्यामुळे मीच का वगैरे प्रश्न मला पडले नाही, कारण अज्ञानात सुख होतं माझ्या. पण जेव्हा त्या प्रवासाला सुरुवात केली आणि मग जेव्हा एक एक वेदना वाटायला लागल्या, केमोथेरपीनंतरचा येणारा त्रास किंवा उपचारांमुळे होणारा त्रास, साधं केस गळणं हे पण बायकांना खूप पेनफुल असतं, आपल्या डोक्यावरती आणि अंगावरती पूर्ण केस जाणं.
तर हे जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं गांभीर्य कळलं आणि मला असं कळलं की आपण सतत जगण्या मरण्याच्या सीमेवरती उभे आहोत, केव्हाही आपला पाय तिकडे पडू शकतो. आपण इथं आत्ता आहोत, हे भाग्य. आणि त्या पहिल्या कॅन्सरनी मला सगळ्यात मोठा संदेश दिला, तो ग्रेटफुलनेसचा. आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता हा भाव पूर्णपणे विसरलो आहोत. आपण गृहीत धरतो की मी काल जिवंत होते आणि आज जिवंत राहणारच आहे. तर मला असं कळलं की मी राहण्यामध्ये खूप गोष्टींचा वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये, खूप गोष्टींचा. माझ्या घरातले सपोर्ट सिस्टीम्स आहेत, माझे नातलग आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, माझा निसर्ग माझ्या भोवताली जो आहे तो, अशा अनेक गोष्टींचा वाटा मला जिवंत ठेवण्यामध्ये आहे. त्यामुळे हा पहिला धडा मला माझ्या कॅन्सरनी दिला. दुसरा धडा जो मला मिळाला की जेव्हा एखादं मोठं संकट आपल्यावरती येतं ना, तेव्हा आपण जर हातपाय गाळून नाही बसलो, जरा उभं राहिलो, तर असं दिसतं आपल्याला की त्या संकटाचे 2 चेहरे असतात. एक चेहरा असा असतो की ज्याच्यामध्ये आपल्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी असतात. कॅन्सर होणं न होणं हे माझ्या हातात नव्हतं अजिबात. तो कोणत्या टप्प्यावरचा होता हेही माझ्या हातात नव्हतं. कोणता होणार कॅन्सर हेही माझ्या हातात नव्हतं. पण त्यावेळेला काही गोष्टी माझ्या हातामध्ये होत्या. आणि मग मला असं कळलं की इफ आय कॅन फोकस ऑन थिंग्स विदिन माय कंट्रोल. 2 चेहरे, थिंग्स बियॉन्ड कंट्रोल, थिंग्स विदिन कंट्रोल. जर थिंग्स विदिन कंट्रोल माझ्या ताब्यात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर मी लक्ष दिलं तर कदाचित हा लढा थोडासा सौम्य होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा पेशंटला भेटते तेव्हा मी पेशंटला काय म्हणते की तुम्ही एक यादी करा, तुमच्या ताब्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत. तुमचा आहार तुमच्या ताब्यामध्ये आहे, तुमचं विचार करणं ताब्यामध्ये आहे, तुमचं वागणं, तुमचा रोजचा व्यवहार जो आहे, व्यायाम करणं न करणं हे तुमच्या ताब्यात आहे, पॉझिटिव्ह राहणं तुमच्या ताब्यामध्ये आहे, दिवस सकारात्मक घालवणं ताब्यात तुमच्या आहे. तर अशा खूप गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या आपल्या ताब्यात असतात. तर त्याची मी एक बारीकशी लिस्ट केली की अरे ह्या गोष्टी आपल्या ताब्यात आहेत. मग ठीक आहे, मग त्याच्यात ती साधनं घेऊन मी हे युद्ध लढू शकते. हा दुसरा धडा मला माझ्या कॅन्सरने दिला. आणि आता हा धडा मला केव्हाही कोणत्याही चॅलेंजमध्ये उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. जेव्हा तुमच्याकडे कॅन्सर झाल्यानंतरच्या किमोथेरपीच्या टप्प्यातले पेशंट्स येतात किंवा तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्यांना भेटता, तेव्हा विशेषतः महिला, कारण घरातला पुरुष आजारी पडला तर बायको पदर खोचून त्याच्यासाठी सगळं करायला, घर सांभाळते, पैशाची तरतूद करते, सगळं करते. बाई जेव्हा कॅन्सर रुग्ण असते तुमच्यासमोर, तर तिला काय पद्धतीच्या चिंता दिसतात, ती काय बोलते तुमच्याशी, म्हणजे ती कुठे अडकली आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तिने काय ॲक्च्युली हरवलेलंच होतं आणि आता ती स्वतः प्रायोरिटीवर आली आहे? एक छोटी घटना सांगते. त्र्यंबकमधली एक बाई उपचार घ्यायला आली होती एका हॉस्पिटलमधले. तिला मी भेटायला गेले तेव्हा तिची अवस्था वाईट होती. केमोथेरपीच्या प्रचंड वेदना तिला होत होत्या. तिला मी खूप वेळा भेटले त्या काळात. तर ती मला माझा हात धरून म्हणली, ताई काही वेळा ना इथे बरं वाटतं हॉस्पिटलमध्ये. घरी असताना तर मला रोज 150 पोळ्या बडवते मी. इथे माझी पोळ्या बडवण्याच्या कामातून सुटका झालेली आहे आणि इथे मी माझी राणी आहे. मला कोणते अन्न आणून देतं, मी त्या इथे खाते हॉस्पिटलमधलं. त्यामुळे काही वेळा बरं वाटतं. म्हणजे बायकांची ते चक्रामधून सुटका होणं कदाचित त्यांना ही एक भावना असू शकेल. पण सगळ्यात मला वाईट वाटतं हे आहे की बायकांना आपण आजारी पडल्याबद्दल शरम वाटत असते. कारण काय माहिती आहे, एक तर मी घरात निरुपयोगी झाले, घरात माझा उपयोग काही नाही आता, मी घरातली कामं करू शकत नाही, हे बायकांना खूप वाईट वाटत असतं. विशेषतः ज्या होममेकर आहेत त्यांना तर खरंच, आणि ज्या थोड्याशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा बायकांना खूप वाईट वाटत असतं. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या आजारपणावरती पैसे खर्च होणं हे त्या बाईला अजिबात झेपत नसतं. म्हणजे बाकी ते कोणावरती किती खर्च करायला तयार असते, की मी आजारी पडून माझ्यावरती 4-5 लाख खर्च होणं ह्याची त्याला अत्यंत शरम वाटते. आणि ही शरम कुठल्याही बाईला वाटते. नोकरी करणारी, पैसे कमवणारी, न कमवणारी, काम करणारी प्रत्येक बाईच्या मनामध्ये खोलवर हा गिल्ट असतो की माझ्यावरती खर्च होतो आणि मी आता काम करू शकत नाही घरामध्ये. तर मला ह्याचं खूप वाईट वाटतं की कुठून तरी ह्या गोष्टीतनं बाहेर काढलं पाहिजे बायकांना. आणि मी त्यांना असं म्हणते की हा तुम्हाला मिळालेला काळ आहे तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा, जिथे तुम्हाला स्वतःला शोधता येतं, स्वतःला मिळवता येतं, स्वतःशी भेटता येतं, स्वतःला भेटता येतं असं समजा आणि त्या अर्थाने ह्या काळाकडे बघा असं मला वाटतं. पण म्हणजे एक तर स्वतःला दुय्यम समजणे हा एक त्याच्यातला भाग असू शकतो. त्याच्यातला मगाशी तुम्ही बोलता म्हणालात तसं की केस जाणे हा एक फार मोठा ट्रॉमा त्याच्यात असतो. तो तुम्ही स्वतःही सहन केला असेल आणि अवतीभवती तुम्ही बघता सुद्धा.
तर म्हणजे खरंच तो सामाजिक दबाव असतो की समाजाची भीती वाटते म्हणून त्याच्याविषयी न्यूनगंड येतो का तो स्वतःला एक फिअर असते की अरे आता मी कसं बाहेर जाऊ. तर ते कसं तुम्ही डील करा किंवा कथा केलं किंवा आता तुम्ही जेव्हा सांगता, कारण तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा समोरच्याला ते पटण्याची शक्यता जास्त असते कारण तो उपदेश नसतो, तो एक अनुभव असतो. हो, मी तिन्ही वेळेला केसांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे वीग टोपी काही न घालता वावरत होते. मी स्टेजवर तेव्हा मुलाखती पण घेतलेल्या आहेत. आणि ह्याचं एकच कारण, मी स्वतःला प्रश्न विचारला की मी सुंदर दिसते हे कोण ठरवणार? मी चांगली दिसते नाही दिसत, सौंदर्य म्हणजे काय जे काय सौंदर्याचे जे निकष आहेत ते माझे मीच ठरवणार आहे. आणि मी छान दिसते डोक्यावर टक्कल असताना, मी आवडते आहे. त्यामुळे मीच ठरवलं की आपण हे नाही घालायचं. आत्ताच अगदीच काल मला एक बाई भेटली जिनी उपचार थांबवले केवळ केस जाणार आहेत म्हणून तिचे. ती म्हणली की नाही मला झेपत ते केस जाणं माझं आणि मी नाही उपचार घेणार आहे. तर मला असं वाटतं समाजाकडनं स्त्रीनी सुंदर दिसण्याचा जो एक अपेक्षा समाजाची आहे ना, घरात दारात सगळीकडेच, ती स्त्रीनी आणि त्याचे निकष समाजानेच ठरवलेले आहेत. तर त्याला कुठंतरी आव्हान देण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं आता ज्या सेलिब्रिटीजना कॅन्सर आपल्याकडे होऊन गेला त्या सगळ्या स्त्रियांनी आवर्जून आपले बाल्ड फोटो हे सोशल मीडियावरती टाकले होते. आणि त्यामुळे मी सुंदर दिसते की नाही हे ठरवण्याचं काम मीच करणार, माझं सौंदर्य मी निश्चित करणार, तुम्ही ठरवू नका, हे सांगण्याचं साहस आत्ताच्या स्त्रीमध्ये पुष्कळ आलेलं आहे. आणि थोडी परिस्थिती बदलती आहे तरीही अजून वीग घालणं, टोपी घालणं, जीव घुसमटेल इतके घट्ट रुमाल बांधणं असं अजूनही काही विशिष्ट वर्गामध्ये नक्कीच दिसतं आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यासंबंधी खूप बोलतो की त्याच्यासंबंधी खूप बोलते मी, काय तुम्हाला त्रास आहे नेमका? म्हणजे नवरा तुम्हाला काय बोलतो, मुलांना लाज वाटतं, काय आहे काय ह्या प्रश्नाचं उत्तर देतात? स्मिता तळवलकर जेव्हा गेल्या ना, त्याच्या आधी 6 महिन्यांची आम्ही बोलत होतो एकमेकींशी. आणि त्या म्हणल्या की दिवसभर नातवासमोर मी वीग काढून वावरायची. रात्री एक दिवस नातू आणि मी शेजारी झोपलो होतो आणि मी वीग काढून ठेवला आणि त्याचा चुकून हात मी डोक्यावरती पडला. तर मी घाईघाईने उठले तर तो नातू झोपेत मला म्हणला की आजी असू दे, तू छान दिसतस अशीच. तो इतका सुंदर प्रसंग होता ना की मला असं वाटलं की मुलांना कळतं की आजी वेगळ्या वेदनेमध्ये आहे आणि ती दिसणं आत्ता तिच्यासारखी पूर्वीसारखी दिसणं हे महत्त्वाचं नाही आहे. तर हे जे आहे ना हे करणं खूप महत्त्वाचं आहे की आत्ता मी एका वेगळ्या टप्प्यावरती आयुष्यामध्ये आहे आणि तो काही काळ मी कदाचित तुमच्या दृष्टीने सुंदर दिसणार नाही, पण मी आवडते. आय लव्ह माय बाल्ड फोटोज, रिअली आय टेल यू. मला माझे खूप फोटो आवडायचे बाल्ड फोटो, कारण आय एन्जॉयड इट. आता आपण बोलतो आहोत, मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की आरोग्याची उपासना करावी लागते, तशी तृप्तीची पण आराधना करावी लागते. अजिबातच रेस्टलेसनेस, सगळेजण त्याविषयी बोलतात, सगळ्यांना स्ट्रेस आहे, रेस्टलेसनेस असतो, अँझायटी असते, खरंच कामाचे ताण पण असतात. तर ह्या सगळ्या जीवनशैलीत असं काही अगदीच सोपं काहीच नसेल पण तरीसुद्धा रोज कराव्या अशा काही 5 गोष्टी तुम्ही सांगू शकाल का, सेल्फ टॉक म्हणून, की निदान एवढं तरी, म्हणजे काहीच नाही होणार तर एवढं तरी? मी पहिली गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे की सकाळी उठल्यावर स्वतःबरोबरच राहा 5 मिनटंच घालवा स्वतःबरोबरची, थोडासा प्राणायाम करा दिवसातनं. तुम्हाला तिसरी गोष्ट, तुम्ही जी गोष्ट करता आहात ना आत्ता, व्यायाम करताय, जेवताय, फोनवरती बोलताय, काम करताय, त्यावेळेला तुमचं शरीर आणि मन हे एकत्रच आहेत ना हे बघा. व्यायाम करताना शरीराबरोबरच आहात ना तुम्ही हे बघा. जेवताच आहात की नाही का मन मोबाईलमध्ये आहे ते बघा. त्यामुळे ज्या ठिकाणी शरीर आहे त्याच ठिकाणी मन आहे की नाही हे तपासून बघा दिवसभरातनं 4 वेळा 5 वेळा शक्य असेल तर त्यावेळेला. शांतपणे ज्या वेळेला आपल्या मनात अस्वस्थता येईल तेव्हा काय स्वसंवाद आहे नेमका आपला, काय आहे स्वसंवाद नेमका, कशावरती राग आहे, परिस्थितीवरती राग आहे, माणसांवरती राग आहे का काय आहे, ह्याचा एकदा अदमास घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी असं म्हणेन की रोज दिवसातनं मी एक तरी काम उत्तम केलेलंच असतं. अगदी भले मी बायकांचं उदाहरण देऊन म्हणेन की मी आज आमटी उत्तम केलेली आहे. आपण दिवसभरातनं मला काय जमलं नाही, कसं मला ऑफिसमध्ये आज कटकट झाली, कशी माझं ह्याच्याशी भांडण झालं, ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप फोकस असतो आपला. उत्तम काय केलं मी आज हे जर कोणी विचारलं तर मला पटकन आठवतच नाही, मला सांगताच येत नाही उत्तम. तर मला असं वाटतं उत्तमाची आराधना करायची असते. त्यामुळे मी आज दिवसभरामध्ये काय उत्तम केलं त्याचं स्मरण झोपताना आवर्जून करा. कारण जो विचार घेऊन आपण झोपतो असं म्हणतात की त्याची बीजं पुढे वाढत असतात, त्याला धुमारे फुटतात पुढे. ते बीज आपण टाकतो आपल्या मनात आणि त्याला धुमारे फुटतात. तर तुम्ही कोणतं बीज मनात घेऊन झोपताय, जर तुम्ही मी आज केलेल्या उत्तमाची उपासना तो विचार करत झोपलात तर
ते उत्तमच तुमच्यामध्ये वाढत राहील. एक छोटंसं उदाहरण देते. एक प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू होती आणि तिचा एक बॅड पॅच होता. तर मॅम सर म्हणले की तुझी डायरी दाखव मला काय आहे ती. तर डायरी जेव्हा बघितली तेव्हा तिची सगळ्या डायरीमध्ये मी कोणते शॉट किती वाईट मारायला लागलेली आहे आणि कसे मला शॉट जमत नाहीत ही सगळी हे होती, नोंदी होत्या. सर म्हणले जर तुझ्या रोजच्या विचारामध्ये फक्त हाच विचार आहे की मी किती वाईट शॉट्स मारते आहे, माझं काय चुकतं आहे, तर तुझं शरीर तेच रिस्पॉन्स देतो. जो आपण विचार करतो तसं शरीर आपलं रिस्पॉन्स देत असतं. आपल्या पेशी रिस्पॉन्ड करत असतात. जर आपण उत्तमाचा विचार केला तर आपण जे करतो ते उत्तम जाण्याचा प्रयत्न आपल्याकडनं होत असतो. त्यामुळे दिवसातनं आपलं एक जरी काम कोणतं उत्तम झालं त्याचं स्मरण दिवसातनं नक्की करा. मला असं वाटतं की त्या दिशेने आपली नक्की वाटचाल सुरू होईल, उत्तमाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल असं मला वाटतं. ह्या नोटवर आपण थांबू. मनातले विचार बदला, स्वतःशी असलेला संवाद बदला आणि संवाद साधा स्वतःशी पहिल्यांदा आधी. पहिल्यांदा संवाद साधा, मग तो सकारात्मक आणि चांगला करा आणि आनंदी जगण्याची वाट शोधा असं तुम्ही सांगताय. लोकमतसखी.com साठी तुम्ही इतका वेळ दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. मला हे खूप छान वाटतं.